मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 4 मेच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूचं न्यूज अँकरिंगचं नाटक सुरूच असतं. ती रुक्मिणी काकूला विचारते की काकू सांगा आमच्या प्रेक्षकांना, तुम्ही शेवटचं कधी हसला होता ते. आणि त्यावर काकू चिडून म्हणते की मूर्खपणा बंद कर आणि निघ इथून. मात्र तरीही सिंधू तिचं काही ऐकत नाही. तिचं नाटक सुरूच असतं. ती म्हणते की बघा, मी सांगत होते ते खरं आहे. हा चेहरा, हसणं, प्रेमाने बोलणं पूर्णपणे विसरून गेलाय. यांना फक्त लोकांना टोमणे मारता येतात, ओरडता येतं. आणि यावरून हे सिद्ध होतं की खरंच या घराला चिडोमेनिया झाला आहे. आणि हे ऐकून राघव आणि राजश्री हसत असतात, तर इतर सर्वजण रागातच सिंधूकडे पाहत असतात. त्यानंतर सिंधू रत्नाकरलाही जाऊन विचारते की बाबा, तुम्ही सांगा, तुम्ही शेवटचा कधी हसला होता. मात्र रत्नाकर खूपच रागात असतो. त्यामुळे सिंधू घाबरून बाजूला जात म्हणते, बघा, यांनाही चिडोमेनियाने ग्रासलेलं आहे. त्यानंतर ती राणीकडे जात तिला विचारते की मला सांगा, आता या लागलेल्या आगीमध्ये तुम्ही काय टाकायचा विचार करताय, तेल की तूप, ज्याने ही आग अजून वाढेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल. आणि त्यामुळे राणी चिडून राघवला म्हणते की आता तू हिला काहीच बोलणार नाही का? हिचा उद्धटपणा दिसत नाही आहे का तुला? आणि त्यावर सिंधू तिचं हे नाटक बंद करून म्हणते की हो, आहे मी उद्धट, पण मी निदान तुमच्यासारखी भांडणं तर लावत नाही ना. आणि त्यामुळे राणी गप्पच बसते. त्यानंतर सिंधू रत्नाकरला म्हणते की माझ्या आप्पा गेल्यापासून आज पहिल्यांदा मी इतकी खुश होते. मला असं वाटलं होतं की घरी गेल्यानंतर सर्वांना सांगावं आज काय काय घडलं, कॉलेजमध्ये काय काय झालं, सर्वांना ऐकून आनंद होईल. पण नाही, माझं चुकलं. मला समजायला हवं होतं की घरी आल्यानंतर सर्वजण नेहमीप्रमाणे चिडलेले असणार, सगळ्यांची तोंड पडलेली असणार. दिवस आनंदात गेला माझा, पण घरी आल्यावर त्यावर विरजण पडणार हे माहीत असतानाही मी अपेक्षा ठेवली, हीच चूक आहे माझी. आणि त्यावर राणी लगेच म्हणते की तुझा दिवस आनंदात गेला, चांगला आहे, पण तू एक गोष्ट विसरते सिंधू, राया अजूनही बेपत्ता आहे. मग तू तुझ्या आनंदामध्ये या सर्वांनी पार्टिसिपेट व्हावं अशी अपेक्षा कशी ठेवू शकते? तर इकडे राजश्री राघवला विचारते, तू मला म्हणाला होता की थोड्या वेळात येतो, मग इतका उशीर का झाला तुला? त्यावर राघव सांगतो की हो आई, मी म्हणालो होतो, पण सिंधूला बाहेर बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं तिला थोडंसं फिरवून आणावं, आणि म्हणून उशीर झाला आम्हाला. आणि फोनची बॅटरीही डेड झाली, त्यामुळे फोन करून कळवताही आलं नाही की उशीर होणार आहे ते. मात्र राजश्री थोडी चिडलेली असते. त्यामुळे सिंधू नाराज होत तिला विचारते, तुम्हीसुद्धा चिडलात का आमच्यावर? त्यावर राजश्री म्हणते, हो चिडले मी, मला नाही का राग येऊ शकत कधी? या सगळ्यांची बोलणी मला ऐकावी लागतात तुमच्यामुळे, आणि म्हणून मला राग आलाय. आणि ती सिंधूला सांगते की या घरातील काही नियम आहेत, घरातील प्रत्येक व्यक्ती ते नियम पाळते, पण तू कधी कधी ते नियम मोडतेस, आणि हे मी बिलकुल खपवून घेणार नाही. त्यावर सिंधू विचारते, पण मी एवढी मोठी नक्की कोणती चूक केली आहे? त्यावर राजश्री म्हणते, चूक ही चूक असते, लहान किंवा मोठी नसते, आणि मोठ्यांची बोलणी ऐकावी लागतील असं वागायचंच नाही ना. उशीर होणार होतं तर कळवायचं होतं ना, का वागली तू असं बेजबाबदारपणे? आणि त्यावर सिंधू म्हणते, सॉरी आई, चुकलं आमचं, मनापासून मी माफी मागते. मात्र त्यामुळे राजश्रीच रडत असते. तर सिंधू तिला म्हणते, मला रागावून तुम्ही स्वतःच का रडताय? त्यावर रुक्मिणी मध्येच म्हणते, रडेल नाही तर काय करेल ती बिचारी, कारण तिने तुझ्यासारख्या आगाऊ बिघडलेल्या उद्धट मुलीला सून म्हणून स्वीकारलं, पण आता तुझ्यामुळे तिचा मुलगाही बिघडला, त्यामुळे ती रडते. आणि त्यामुळे राघव विचारतो की मी नक्की असं काय वागलोय की त्याचा दोष तुम्ही सतत सिंधूला देताय? मी फक्त तिला बाहेर फिरायला घेऊन गेलो, त्यात काय बिघडलं? त्यावर रत्नाकर म्हणतो की सकाळी झाला तेवढा तमाशा पुरे नव्हता का? ॲडमिशन झाल्यानंतर गुपचूप घरी यायचं ना. तर राघव म्हणतो, बाबा, एक दिवस फिरायला गेलो फक्त. पण रत्नाकर म्हणतो, कामाला दांडी मारून ना, गेले 2 दिवस तू ड्युटीवर गेला नाही, या घरचे नियम विसरलास का तू? त्यावर सिंधू म्हणते, कोणते नियम बाबा? तर रत्नाकर सांगतो, या घरच्या सुना संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर जात नाही. तर राघव म्हणतो, पण मी स्वतः सिंधूसोबत होतो, मला वाटलं की मी स्वतः तिच्यासोबत असल्यामुळे थोडा उशीर झाला तरी फारसा फरक पडणार नाही. पण रत्नाकर म्हणतो, असं वाटलंच कसं तुला? तुझी बायको तर या घरचे नियम पाळतच नाही, पण आता तूही तिच्या बेशिस्तपणामध्ये सहभागी होत चाललाय का? आणि यामुळे सिंधू मोठ्याने म्हणते की बास, शांत राहा सगळे प्लीज. ती खूपच वैतागलेली असते. ती म्हणते की प्रश्न संपत का नाही तुमचे?
मला असं वाटलं होतं की मी घरी आल्यानंतर मला एक जण तरी विचारेल की सिंधू तुझी ॲडमिशन व्यवस्थित झाली आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना आला. पण नाही, गोळ्या झाडल्यासारख्या प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे तुम्ही फक्त. मला तर असं वाटतं की हे घर नाही तर जेल आहे. इथले नियम, इथली शिस्त, श्वास कोंडतो माझा इथे. आणि त्यानंतर ती रागातच तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. पण पुन्हा एकदा राणीमध्येच म्हणते की मला असं वाटतंय सिंधूला या घरात राहायचंच नाही. आणि ती राघवला सांगते की तू एक काम कर, तुझ्या बायकोसाठी एक नवीन घरच घे. आणि त्यावर राघव म्हणतो की हे घर माझं आहे, मी इथेच लहानाचा मोठा झालो आहे, त्यामुळे हे घर सोडून जाण्याचा काही प्रश्नच नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये माझी म्हणून असणारी व्यक्तीही याच घरात राहणार. आणि आत्ता तू हे रागात बोलली ते ठीक आहे, पण पुन्हा असं काही बोलताना विचार करत जा. आय होप घर तोडायच्या गोष्टी पुन्हा तू करणार नाही. आणि त्यामुळे राणी गप्प बसते. तर रुक्मिणी म्हणते की आम्ही शिकवलेल्या काही गोष्टी अजून लक्षात आहेत तर तुझ्या. छान, आता फक्त या मुलीला सांग की हे जेल नाही तर रत्नपारखेंचं घर आहे. आणि प्रत्येक घराचे काही नियम असतात. मात्र राघव म्हणतो की आपल्या घराचे नियम हे जेलसारखेच आहेत काकू. आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर राघव म्हणतो घर हे असतं जिथे माणसाला शांतता मिळते, आनंद होतो. पण आपल्या घरामध्ये हे सगळं आता नाहीसं झालं आहे. त्यावर काकू म्हणते अगदी बरोबर, पण याला जबाबदार हीच मुलगी आहे. मात्र राघव म्हणतो की नाही, हा तुमचा चुकीचा माइंडसेट आहे. आणि त्यानंतर तो स्पष्टपणे सर्वांना सांगतो की नवरा बायको जर बाहेर फिरायला गेले तर त्यात एवढा तमाशा करण्यासारखं काहीच नाही आणि कोणाला राग येण्यासारखंही काही नाही. आणि जे चुकीचं आहे त्याविरोधात बोलणं माझं एक माणूस म्हणून आणि एक नवरा म्हणून कर्तव्य आहे. आणि राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू आणि राजश्री खुश होतात. तर राणीला मात्र खूपच राग येतो. त्यानंतर ती तिच्या आईवडिलांना फोन करून सांगते की मी जॉब करण्याचा डिसिजन घेतला आहे. आणि त्याला मोठ्या मामींनीही होकार दिला आहे. आणि हे ऐकून तिचे आईवडीलही खुश होतात. मात्र तिचं हे बोलणं रेश्मा लपून ऐकत असते. आणि तिच्या लक्षात येतं की राणी फक्त सिंधूशी स्पर्धा करण्यासाठी हे जॉबचं नाटक करत आहे. आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे सिंधू आप्पांच्या फोटोसोबत बोलत असते की मला तुम्ही गेल्यानंतर असं वाटलं होतं माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही. मात्र राघव सर मला इकडे घेऊन आले आणि त्यांनी पुण्यातील बेस्ट मेडिकल कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन करून दिलं. ते जे जे काही बोलले होते ते त्यांनी सर्व काही करून दाखवलं. आणि त्यानंतर ती राघवचे एक शर्ट घालून कानामध्ये हेडफोन घालून डॉक्टर असल्याची ॲक्टिंग करते. आणि ते पाहून राघव खूप हसत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूच्या कॉलेजचा पहिला दिवस असतो, त्यामुळे ती खूपच आनंदात असते. तर दुसरीकडे रुक्मिणी काकू मात्र तिला कशाप्रकारे त्रास देता येईल याचं प्लॅनिंग करत असते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.